जरा इकडे पण तेल लागलं पाहिजे. खाली शेंगदाणा नाही लावायचं का? हाय, मी उज्ज्वला. सकाळी डिटॉक्स वॉटर प्यायला गेले तेव्हा समजलं की पावडरच संपली. तर चला मी आज तुमच्यावर शेअर करते की मी ती पावडर कशी बनवते. सो त्यासाठी मी घेते 3 गोष्टी, जे की आहे जिरं, ओवा आणि बडीशेप. हे मी ना सेम क्वांटिटीमध्ये घेते आणि जरासं ना भाजून घेते, कारण त्यातलं मॉइश्चरायझर जाण्यासाठी. भाजून झाल्यावर ते गार करायला ठेवलं आणि बनवायला घेतले पोहे. आज मी नाश्त्यासाठी पोहे बनवत होते. सो पोहे बनवून घेतले आणि हे मिक्सरला बारीक केलं. आता मी सांगते हे यूज कसं करायचं. सकाळी गरम पाण्यात आहे ना याचा 1 चमचा टाकायचा आणि प्यायचं. कोमट पाणीच प्यायचं. असो, आज आहे ना मी ठरवलेलं चकली बनवायची. खूप दिवस झालं चकली बनवायची होती. तर इथे मी रेडीमेड पीठ यूज करते. या पिठात आहे ना 1 वाटी गरम तेल ओतायचं, ज्याने की ना चकल्या खुसखुशीत होतात. मग चकलीचं पीठ मळून घेतलं आणि ना 1 तासाने ना अशा चकल्या पाडून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या. त्यानंतर मी काय शूट केलं नाही आणि रात्री नवऱ्याकडे गेले जरा मस्का लावायला. मला आहे ना उद्या केस धुवायचे होते म्हणून तेल लावायचं होतं. मग नवऱ्याकडून असं मस्त मालिश करून घेतलं आणि डायरेक्ट 2 वेण्या घालून टाकल्या. आणि या 2 वेण्या घालता घालता मला शाळेची आठवण आली. असो, तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.